नमस्कार मंडळी. आज आपण इडलीची रेसिपीची प्रक्रिया बघूया. प्रथम एक मीडियम आकाराची ज्याच्यात 200 ग्रॅम तांदूळ बसतील असे तीन वाट्या तांदूळ घेऊया. स्वच्छ पाण्याने 1-2-3 वेळा धुवून घेऊया. पाणी स्वच्छ होईपर्यंत पाणी स्वच्छ होईपर्यंत धुवूया तांदळाचं. साधारण 2 ते 3 वेळा धुवायला लागतं. आणि त्याच वाटीच्या अर्धी वाटी उडीद डाळ घ्यायची. उडीद डाळ सुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. धुताना पाण्याचा रंग नितळ होईपर्यंत धुवायचं, म्हणजे पावडर राहत नाही. आणि त्याच वाटीच्या समप्रमाणात 1 वाटी मीडियम जाडे पोहे घ्यायचे. अशा प्रकारे उडदाची डाळ, तांदूळ भिजत घातलेत. 5 ते 6 तासाने आपण त्यांना मिक्सरला वाटून घेतले आणि दुसऱ्या दिवशी हे असं पीठ वर आलेलं आहे. पोहे पण पाण्यात भिजवून त्याचे बारीक वाटून घ्यायचे आणि मिक्स करायचं सर्व. हे बघा, पीठ फुगून खाली सांडलंय, इतपत फुगलंय. गरमीच्या दिवसात जास्त फुगतं ते इडलीचं पीठ. साधारण 500 ते 600 ग्रॅम तांदळाचं प्रमाण होईल आपलं हे. आता इडलीच्या मुळला तेल लावून इडलीच्या साच्यामध्ये इडल्या बनवायला पीठ घालून आता आपण वाफवून घेणार आहोत. आणि इडलीचा साचा ठेवताना क्रॉस ठेवायचा. एकदा या बाजूला तर सेकंड टाइम त्याला ते अल्टरनेट असं क्रॉस ठेवायचं, म्हणजे एकमेकांना इडली खालून टच होणार नाही. एका बाजूला आपण कुकरमध्ये पाणी बॉईल करायला ठेवले आणि आता इडल्या वाफवायला ठेवल्या. झाकणाची शिट्टी काढून घेतले. 10 ते 15 मिनिटं आपल्याला इडली तयार व्हायला लागते. बघूया आता आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत, रेडी झाल्या आहेत. तर चमच्याच्या साहाय्याने अलगद उकडून इडली काढूया. हे बघा, स्पंजी सॉफ्ट अशा लुसलुशीत इडल्या तयार झालेल्या आहेत. आता आपण चटणीची रेसिपी बघूया. एक साधारण मीडियम आकाराचा एक नारळ घेतलाय, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, मूठभर चणे घेतलेत भाजलेले साल काढून, आणि 1 चमचा जिरे. हे सर्व एकत्र करून मिक्सरला बारीक वाटून घेऊया. आता त्याची फोडणी तयार करतो आपण. एक चमचा तेल टाकले. तेल तापल्यावर मोहरी पहिली तडतडवून घ्यायची. हिंग टाकायचं अंदाजाने. कढीपत्त्याची पानं आणि मोहरी चांगली तडतडून द्यायची. 1 लाल मिरची टाकले.
आणि फोडणी चांगली तडतडली की चटणीच्या भांड्यात आपण जिथे चटणी काढून घेतले त्या वरून ही फोडणी द्यायची. आणि नीट मिक्स करून घ्यायची पूर्ण चटणीला लागण्यासाठी. अशा प्रकारे आपली इडली चटणी तयार आहे. खायला या. नमस्कार. धन्यवाद.